ॲक्च्युली शुभम मारुती पवार वय वर्ष 27 राहिला करंजाड्याला आहे आणि त्याचं वरच्या ओवळ्याच्या तिथं सेक्टर 1मध्ये करंजाड्याच्या तिथे मृत अवस्थेमध्ये ते आढळले आणि मला त्यांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सरकारी दवाखान्यामध्ये भेट घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सदर व्यक्तीचा हा खून झालेला आहे. आम्ही डॉक्टरांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं का हा खून झालेला आहे. तुम्ही जरी बोलत असाल, पोलिसांचं सुरुवातीला म्हणणं होतं की प्रथमदर्शनी आत्महत्या आहे, परंतु आम्ही त्या मताशी ठाम राहिलो. पनवेलचे जे सरकारी दवाखान्यातले शिवाजी पाटील जे डॉक्टर आहेत त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य नाही केला, म्हणून आम्ही जे हॉस्पिटलला बॉडी घेऊन गेलो आणि जे हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथला जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे का जो मृत्यू पावलेला आमचा नातेवाईक आहे त्याची अक्षरशः गळा दाबून खून करण्यात आलेला आहे. आणि आज सकाळी त्याप्रमाणे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सिनियर PI बाळासाहेब कुंभारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, त्याचप्रमाणे ACP साहेब या सगळ्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला आज दिवसभरात अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आमची पोलीस प्रशासनाला अगदी हात जोडून विनंती आहे का आमचा अगदी तरुण वयाचा 27 वर्षाचा माणूस आज आमच्यातनं निघून गेलेला आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आहे, 4 वर्षाची लहान मुलगी आहे, आई आहे, भाऊ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना आमची नम्र विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो आरोपी आहे ज्यांनी त्यांचा गळा दाबून खून केलेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर पकडून ह्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावी एवढी मी RPIच्या वतीने या ठिकाणी पोलिसांना मागणी करत आहे. सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांचा फोन आलेला, त्यांनी पण सांगितलं आहे का आपला हा जो समाज आहे त्या समाजातल्या मुलाचा खून झालेला आहे तर तुम्ही तिथे लक्ष द्या. त्यांच्या आदेशाचं पालन करून 2 दिवस कंटिन्यू आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत. आणि आज मात्र माझ्याकडे FIRची कॉपी आहे, त्या FIRवरती खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे ते ह्या ठिकाणी सांगतो. काय सांगशील, काय घटना घडली त्या भावाच्या बाबतीत आणि काय तुला नाही मिळालं, काय पोलीस स्टेशनला काय काय घटना घडल्या सांगशील? माझ्या भावाचा पहिले तर प्रथमदर्शनी सांगितलेलं की सुसाईड केला आहे त्यांनी. नंतर आम्हाला समजलं होतं तसे एव्हिडन्स आम्हाला दिसत होते काही गोष्टीवरून, तर आम्हाला माहितीच होतं आमचा भाव सुसाईड करणार नाही तसं दिसलं. तर आम्ही खूप ठाम होतो की काहीतरी प्रकरण वेगळंच आहे आणि पोलिसांनी त्यांच्या हिशोबाने लावलं की सुसाईड. आम्ही ठाम होतो. आम्ही सरांशी कोऑर्डिनेट केला, सरांशी बोललो, सरांनी आमची खूप मदत केली. रात्रीचे 2-2, 3-3 वाजता सुद्धा तर आमच्यासाठी आलेले आहे आणि हे होते म्हणून आम्हाला खूप हेल्प झाली 38 महिन्यामध्ये. आणि तेव्हा जाऊन आम्ही जे हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजलं की जे हॉस्पिटलच्या रिपोर्टही खरंच मर्डर झालेला आहे, तो पण गळा दाबून घडले. PM जिथं आम्ही पनवेलला गेलो, पनवेलला आमचा PM 6 घंटे तर त्या लोकांनी फक्त आम्हाला थांबून ठेवलेलं. आम्हाला बोलले आता करतो नंतर करतो, पण 7 घंटे बॉडी तिकडे ठेवलेली हॉस्पिटलमध्ये. ते लोक PM करायला रेडीच नाही. आमच्यातल्यांनी हात जोडले, बोलले की नाही करा, 2 दिवस झाले बॉडी, पण ते काय रेडीच नाही. ते त्यांच्या असं झालं की त्यांच्या इगोवर आले गोष्ट. असं करून त्यांनी ते तिथून टाळाटाळ केली आणि शेवटी संध्याकाळचे 7 वाजवले आणि असं झालं की आता 7 वाजले तर PM होणार नाही मिडल ऑफ नाईटमध्ये. मग शेवटी सरांच्या सहकार्याने जे हॉस्पिटल वगैरे तिथे गेलो आम्ही. तिकडे लवकरात लवकर आमचं PM केला. तिथं आम्हाला रिपोर्ट भेटला रात्रीमध्ये. आम्ही आमचे 4 भाऊ आम्ही पूर्ण रात्र जागी राहून आम्ही तिथे थांबलो. तिथं आम्हाला रिपोर्टमध्ये समजलं की आम्हाला आमच्या भावाचा मर्डर केला, तो पण गळा दाबून मर्डर केलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये समजलं. आता गुन्हा दाखल वगैरे केला का? FIR दाखल केली का पोलिसांनी? तपास सुरू आहे का त्या हिशोबाने? आता FIR दाखल केलेली आहे. जो सस्पेक्ट भेटलेला आहे त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे. अजून ज्याच्यावर संशय आहे ते पण पोलिस बघतात. आता सहकार्य करत आहे. पोलीस ऑफिसर्स आले मोठे, आज सकाळपासून बसले, विचारपूस केली.